पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। सकामी माणसांची बुद्धी अनंत का असते याचे कारण पुढील 3 श्लोकांत सांगतात। या मिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते विपश्चितः वेदवादर्थः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति। अन्वय पार्थ कामात्मानः स्वर्गपराः वेदवादरताः अन्यत् न अस्ति इति वादिनः अविपश्चितः इमां यां पुष्पितां वाचं प्रवदन्ति जन्म कर्म फलप्रदां भोगैश्वर्य गतिं प्रति क्रिया विशेष बहुलाम। अर्थ, हे पृथानंदन, जे कामनांमध्ये तन्मय होत आहेत, स्वर्गाला श्रेष्ठ मानणारे आहेत, वेदांत सांगितलेल्या सकाम कर्मात प्रीती ठेवणारे आहेत, भोगांशिवाय इतर काही नाहीच असे म्हणणारे आहेत, ते अविवेकी मनुष्य अशा प्रकारची जी पुष्पिता दिखाऊ शोभायुक्त वाणी बोलतात, जी जन्मरूपी कर्मफल देणारी आहे, तसेच भोग आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी अनेक क्रियांचे वर्णन करणारी आहे। व्याख्या: कामात्मानः, ते कामनेमध्ये इतके फसलेले असतात की ते कामना रूपच बनतात। त्यांना आपल्यामध्ये आणि कामनेमध्ये भिन्नताच दिसत नाही। त्यांचा तर असाच भाव असतो की कामनेशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही, कामनेशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही, कामनेशिवाय माणूस दगडासारखा जड बनतो, त्याला चैतन्यही राहत नाही। असे भाव असणाऱ्या पुरुषांना कामात्मानः म्हटले आहे। स्वयं तर नित्य निरंतर जसाच्या तसा राहतो, त्याच्यात कधी कमी जास्त होत नाही, परंतु कामना येत जात राहते आणि कमी जास्त होते। स्वपरमात्म्याचा अंश आहे आणि कामना संसाराच्या अनुषंगाने आहे, म्हणून स्व आणि कामना हे दोन्ही संपूर्णपणे वेगवेगळे आहेत। परंतु कामनेत फसलेल्या लोकांना आपल्या स्वरूपाचे वेगळे भानच राहत नाही। स्वर्गपराः, स्वर्गात उत्तमोत्तम दिव्य भोग मिळतात, म्हणून त्यांच्या डोक्यात तर स्वर्गच श्रेष्ठ असतो आणि ते त्याच्या प्राप्तीसाठीच रात्रंदिवस प्रयत्न करीत असतात। येथे स्वर्गपराः पदाने जे वेदामध्ये शास्त्रामध्ये वर्णन ऐकून स्वर्गादी लोकांची आस्था ठेवणारे आहेत, त्या मनुष्याविषयी म्हटले आहे। वेदवादर्थः पार्थ नान्यदस्तीति वादिनः, ते वेदात सांगितलेल्या सकाम कर्मात प्रीती ठेवणारे आहेत। अर्थात वेदाचे तात्पर्य ते केवळ भोग आणि स्वर्गप्राप्ती मानतात, म्हणून ते वेदवादरताः आहेत। त्यांच्या मान्यतेत येथील आणि स्वर्गातील भोगाशिवाय आणखी काहीच नसते। अर्थात त्यांच्या दृष्टीत भोगाव्यतिरिक्त परमात्मा, तत्वज्ञान, मुक्ती, भगवत प्रेम इत्यादी कोणतीच वस्तू नाही, म्हणून ते भोगामध्ये फसलेले असतात। भोग भोगणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो। या मिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते विपश्चितः, ज्यांच्यात सत असत, नित्य अनित्य, अविनाशी विनाशीचा विवेक नसतो, असे अविवेकी मनुष्य वेदाच्या ज्या वचनात संसार आणि भोगांचे वर्णन आहे, त्या दिखाऊ वचनाविषयी बोलतात।
येथे पुष्पिताम म्हणण्याचे तात्पर्य भोग आणि ऐश्वर्य याच्या प्राप्तीचे वर्णन करणारी वचने केवळ फुल पानेच आहेत, फळ नव्हे. तृप्ती फळानेच होते, फुल पानाच्या शोभेने नव्हे. ती वचने स्थायी फल देणारी नव्हेत. त्या वचनानुसार जे फल स्वर्गादींचा भोग आहे ते केवळ पाहण्यातच सुंदर दिसते, त्यात स्थायीपणा नाही. जन्म कर्म फलप्रदाम ही दिखाऊ वेदवाणी जन्मरूप कर्मफळाला देणारी आहे, कारण त्यात सांसारिक भोगांनाच महत्त्व दिले गेले आहे. त्या भोगांची आसक्तीच पुढे जन्म होण्यास कारण आहे. क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतीं प्रती. ती पुष्पित अर्थात दिखाऊ शोभायुक्त वाणी भोग आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी ज्या सकाम अनुष्ठानांचे वर्णन करीते त्यात क्रियेचे बाहुल्य असते. अर्थात त्या अनुष्ठानात अनेक प्रकारचे विधी असतात, अनेक प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात, अनेक प्रकारच्या पदार्थांची आवश्यकता भासते आणि शरीर इत्यादीत परिश्रमही अधिक होतात. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. अन्वय. तया अपहृत चेतसां भोगैश्वर्य प्रसक्तानां समाधौ व्यवसायात्मिका बुद्धी न विधीयते. अर्थ, त्या पुष्पित वाणीने ज्याचे अंतःकरण आकर्षित केले गेले आहे, अर्थात भोगांकडे ओढले गेले आहे, आणि जे भोग आणि ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, त्या मनुष्यांची परमात्म्यात एक निश्चय असणारी बुद्धी होत नसते. व्याख्या. तया परुत चेतसाम. पूर्व श्लोकात ज्या दिखाऊ वाणीचे वर्णन केले गेले आहे त्या वाणीने ज्याच्या चित्ताचे हरण झाले आहे, अर्थात स्वर्गात फार मोठे सुख आहे, दिव्य नंदनवन आहे, अप्सरा आहेत, अमृत आहे, अशा वाणीने ज्यांचे चित्त त्या भोगाकडे आकर्षित झाले आहे. भोगैश्वर्य प्रसक्तानाम. शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयापासून शरीराचा आराम, मान सन्मान नावाचा मोठेपणा ह्यापासून सुख घेण्याला भोग म्हणतात. भोगासाठी पदार्थ, रुपये, पैसा, घर इत्यादींचा जो संग्रह केला जातो त्याचे नाव ऐश्वर्य आहे. या भोग आणि ऐश्वर्याविषयी ज्यांची आसक्ती आहे, प्रियता आहे, ओढ आहे, अर्थात यांच्याविषयी ज्यांची महत्त्व बुद्धी आहे, त्यांना भोगैश्वर्य प्रसक्तानाम म्हटले आहे. जे भोग आणि ऐश्वर्यातच गुंग झाले ते आसुरी संपत्तीचे असतात. कारण असु प्राणाला म्हणतात, आणि त्या प्राणाला जे कायम ठेवू इच्छितात त्या प्राण पोषण परायण लोकांचे नाव असुर आहे. ते शरीराला प्रधान समजून येथील अथवा स्वर्गाचे भोग भोगू इच्छितात. या ठिकाणी ज्या राजसी मनुष्यांचे वर्णन होत आहे त्यांना भगवंतांनी 16व्या अध्यायात आसुरी संपत्ती असणाऱ्यांच्या प्रकरणात कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः आणि प्रसक्ता कामभोगेषु इत्यादी पदांनी म्हटले आहे. म्हणून जे केवळ भोगच भोगू इच्छितात ते आसुरी संपत्तीचेच पुरुष आहेत. व्यवसायात्मिका बुद्धी समाधौन विधीयते. मनुष्य जन्माचे जे प्रमुख ध्येय आहे, ज्याच्यासाठी मनुष्य शरीर मिळाले आहे, त्या परमात्म्यालाच प्राप्त करणे आहे. अशी निश्चयात्मिका बुद्धी त्या लोकात नसते. तात्पर्य, जे भोग भोगले गेले आहेत,
जे भोग भोगले जाऊ शकतात, ज्या भोगाविषयी ऐकण्यात आले आहे आणि जे भोग ऐकले जाऊ शकतात, त्यांच्या संस्कारामुळे बुद्धीमध्ये जी मलिनता राहते, त्या मलिनतेच्या कारणाने संसाराशी संपूर्णपणे विरक्त होऊन एक परमात्म्याकडेच जावयाचे आहे असा दृढ निश्चय होत नाही. तसेच संसारातील अनेक विद्या, कला इत्यादींचा जो संग्रह आहे, त्याच्या संबंधाने मी विद्वान आहे, मी ज्ञानी आहे, असा जो अभिमानजन्य सुखाचा भोग होतो, त्यात आसक्त असलेल्या मनुष्यांचा सुद्धा परमात्मा प्राप्तीविषयी एक निश्चय होत नाही. विशेष गोष्ट, अत्यंत दयाळू असलेल्या भगवंतांनी कृपा करून ह्या मनुष्य शरीरामध्ये अशी विलक्षण विवेक शक्ती दिली आहे की ज्या विचारशक्तीने तो सुखदुःखावर मात करू शकतो, आपला उद्धार करू शकतो, सर्वांची सेवा करून भगवंताला सुद्धा आपल्या वशमध्ये करू शकतो. यातच मनुष्य शरीराची सार्थकता आहे. पण भगवंताकडून प्राप्त झालेल्या या विवेक शक्तीचा अनादर करून नाशवान भोग आणि संग्रहामध्ये आसक्त होणे पशुबुद्धी आहे. कारण पशु पक्षीही भोगात गुंतलेले असतात. तसेच जर मनुष्यही भोगामध्ये आसक्त राहील तर पशु पक्षी आणि मनुष्य यात फरक काय राहिला? पशु पक्षी तर भोगयोनी आहेत, म्हणून त्यांच्या समोर कर्तव्याचा प्रश्नच उभा ठाकत नाही. परंतु मनुष्य जन्म तर केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करून आपला उद्धार करण्यासाठीच मिळाला आहे, भोग भोगण्यासाठी नाही. म्हणून मनुष्यासमोर जी काही अनुकूल प्रतिकूल परिस्थिती उभी असते, ती सर्व साधन सामुग्री आहे, भोग सामुग्री नाही. जे त्याला भोग सामुग्री समजतात, त्यांची परमात्म्यात निश्चयात्मक बुद्धी होत नाही. वास्तविक सांसारिक पदार्थ परमात्म्याकडे वाटचाल करण्यात बाधा आणत नाहीत, तर वर्तमान काळात भोगांचे जे महत्त्व अंतःकरणात घर करून बसलेले आहे, तेच बाधा करते. भोग तेवढे अडकवित नाही जेवढे भोगांचे महत्त्व अडकविते. अडकविण्यात आपली रुची, नियतीची प्रधानता असते. भोग आणि संग्रहाच्या रुचीला ठेवून एखादा परमात्मा प्राप्तीची इच्छा ठेवील तर परमात्मा प्राप्ती तर दूरच राहील, त्यांच्या प्राप्तीचा पक्का निश्चय सुद्धा होऊ शकत नाही. कारण जेथे परमात्म्याकडे वाटचाल करण्याची रुची आहे, तेथे भोगांचीही रुची आहे. जोपर्यंत भोग आणि संग्रहामध्ये, मान सन्मान आरामामध्ये रुची आहे, तोपर्यंत कोणीही एक निश्चय करून परमात्म्याकडे अग्रेसर होऊ शकत नाही. कारण त्याचे अंतःकरण भोगांच्या रुचीने हरले गेले आहे. त्याची जी शक्ती होती ती भोग आणि संग्रहामध्ये खर्च झाली. परिशिष्ट भाव, आपल्या कल्याणात जर कोणती बाधा असेल तर ती आहे भोग आणि ऐश्वर्याची, संग्रहाची इच्छा. जसे जाळ्यात अडकलेला मासा पुढे जाऊ शकत नाही, तसेच भोग आणि संग्रहात फसलेल्या मनुष्याची दृष्टी परमात्म्याकडे अग्रेसर होऊच शकत नाही. एवढेच नव्हे, भोग आणि संग्रहात आसक्त असलेला मनुष्य परमात्म्याच्या प्राप्तीचा निश्चय सुद्धा करू शकत नाही. जो संसाराला खरे मानतो, त्याच्यासाठी कर्मयोग शीघ्र सिद्धी देणार आहे. कर्मयोगी आपल्या कर्तव्य कर्माद्वारा संसाराची सेवा करतो. अर्थात प्रत्येक कर्म निष्काम भावाने केवळ दुसऱ्यांच्या हितासाठीच करतो. तो दुसऱ्यांच्या सुखाने प्रसन्न आणि दुसऱ्यांच्या दुःखाने करुणित होतो. दुसऱ्यांना सुखी पाहून प्रसन्न झाल्याने त्याला भोगाची इच्छा राहत नाही आणि दुसऱ्यांना दुःखी पाहून करुणित झाल्याने त्याला संग्रहाची इच्छा राहत नाही. वास्तविक खरी सेवा त्यागीद्वाराच होते. अर्थात
भोग आणि संग्रहाची इच्छा संपूर्णपणे मिटल्यानेच खरी सेवा होते, नाहीतर नकली सेवा होते. परंतु उद्देश खरा झाल्याने, सर्वांच्या हिताचा उद्देश झाल्याने नकली सेवा सुद्धा खऱ्या सेवेत परिणत होते. कोणत्याही गोष्टीचे समर्थन करावयाचे असेल तर प्रथम त्याच्या दोन्हीही बाजूचा विचार विमर्श करून नंतर त्याचे समर्थन केले जाते. या ठिकाणी भगवान निष्काम भावाचे समर्थन करू इच्छितात. म्हणून मागील 3 श्लोकातून सकाम भाव असणाऱ्यांचे वर्णन करून आता पुढील श्लोकात निष्काम होण्याविषयी प्रेरणा करतात. ते पुढील भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.